रामकृष्ण हरी. आपण वारकरी संप्रदायाचा इतिहास बघत असताना वारकरी या शब्दाचा अर्थ माळकरी पंथ किंवा भागवत धर्म, त्याचसोबत नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज अर्थात ज्ञानदेव आणि नामदेव या संत मंडळींच्या पूर्वीचा काळ, पांडुरंगाच्या मूर्तीसंबंधी वेगवेगळे मतमतांतरे, विठ्ठल दैवतेसंबंधी वेगवेगळ्या समाजामध्ये किंवा वेगवेगळ्या अभ्यासकांमध्ये त्यांची मान्यता, पंढरपूरचा काळ, चंद्रभागेचा वेगवेगळ्या धार्मिक ग्रंथामध्ये असलेले उल्लेख, पुंडलिकाचा इतिहास, पुंडलिकाचा काळ याविषयी सविस्तर चर्चा मागील भागांपर्यंत केली आहे. आज आपण ज्ञानदेव आणि नामदेव यांच्या काळातील वारकरी संप्रदाय किंवा श्री ज्ञानदेव व नामदेव यांचा काळ आपण आज बघणार आहोत. तर आपण या काळाला सुरुवात करण्या अगोदर एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घेणे म्हणजे भांडारकर सारख्या विद्वान मंडळींचे असे मत होते की ज्ञानेश्वर महाराज अर्थात ज्ञानदेव व नामदेव महाराज यांच्या काळामध्ये कमीत कमी 100 वर्षाचे तरी अंतर असले पाहिजे. पण आपण ज्यावेळेस संप्रदाय शुद्ध त्या ठिकाणी विचार करतो, आपल्या संत मंडळींचे विचार घेतो, त्यावेळेस आपल्या वारकऱ्यांची अशी मान्यता आहे की ज्ञानेश्वर महाराज अर्थात ज्ञानदेव व नामदेव अर्थात नामदेव महाराज हे समकालीन होते. पण भांडारकर प्रभूती मंडळींच्या मते ह्या दोघांमध्ये एका शतकाचे तरी अंतर असले पाहिजे. आणि त्याचबरोबर काही सुशिक्षित जे लोक आहेत किंवा काही अभ्यासक यांच्या मते ज्ञानेश्वरीचे कर्ते हे एक ज्ञानदेव अर्थात एक ज्ञानेश्वर महाराज आणि अभंगाचे कर्ते हे एक ज्ञानेश्वर महाराज असे 2 ज्ञानेश्वर महाराज असले पाहिजे किंवा होते असं काही अभ्यासकांचं मत आहे. परंतु आपण या ठिकाणी हे अभ्यासक किंवा विद्वान मंडळी काय म्हणतात हे बाजूला ठेवून फक्त वारकरी संप्रदायाला समोर ठेवून या ठिकाणी ज्ञानदेव व नामदेव महाराजांचा काळ आपण बघणार आहोत. तर या भागात मामासाहेब दांडेकर म्हणतात, आम्ही केवळ ज्ञानदेव व नामदेव या जोडींच्या कालाचा म्हणजे शके 1193 ते शके 1272 पर्यंतचाच विचार करणार आहोत. हे स्पष्ट सांगण्याचे कारण डॉक्टर भांडारकर प्रभूती मंडळींच्या मते श्री ज्ञानदेव व नामदेव यांच्यामध्ये एका शतकाचे तरी अंतर असायला पाहिजे. हे मत एका काळी बरेच प्रचलित होते, पण हे मत निराधार आहे. ही गोष्ट सर्वमान्य व संशयरहित असा नरसिंह मेहता यांच्या काव्याचा पुरावा आणून पंडित पांडुरंग शर्मा यांनी चित्रमय जगतातील आपल्या लेखात सिद्ध केले आहे. तेव्हा आम्ही श्री ज्ञानदेव व नामदेव हे समकालीन होते ही गोष्ट सिद्ध धरूनच या विभागास श्री ज्ञानदेव व नामदेव यांचा काळ असे नाव दिले आहे. आणखी एका गोष्टीचा खुलासा होणे आवश्यक आहे. जसा ज्ञानदेव व नामदेव भिन्न काळी होऊन गेले असा सुशिक्षितात एक वेळ समज होता, तसाच श्री ज्ञानेश्वरीचे कर्ते ज्ञानदेव एक व अभंगकर्ते ज्ञानदेव एक असे 2 ज्ञानदेव होते असाही एक समज रूढ होता. या शंकेचे निरसरण हरिभक्त परायण कैलासवासी या शंकेचे निरसरण हरिभक्त पारायण कैलासवासी भिंगारकर बुवा यांनी लिहिलेल्या निबंधात उत्तमरित्या केले आहे. म्हणजे काय की ज्ञानेश्वर महाराज हे 2 होते ही जी शंका काही अभ्यासकांनी उपस्थित केली होती, त्या शंकेचे खंडन हे हरिभक्त पारायण भिंगारकर बुवा यांनी उत्तमरित्या त्यांच्या निबंधात उत्तमरित्या केले आहे. आता तर अभंगातील भाषा
व विचार या अंतर्गत पुराव्यावरूनच ही गोष्ट निर्विवाद सिद्ध झाली आहे, तेव्हा अभंगकर्ते समजूनच या विभागातील चर्चेची उभारणी केली आहे. नामदेव व ज्ञानदेव यांचे संबंध व ज्ञानदेव एक का दोन, ज्ञानदेव या गोष्टीची चर्चा आमच्या ज्ञानेश्वरीच्या प्रस्तावनेत विस्तृतरित्या केली आहे. म्हणजे मामासाहेब दांडेकरांनी जी ज्ञानेश्वरी त्यांनी प्रकाशित केली आहे, तर त्या ज्ञानेश्वरीत ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज यांचे संबंध काय होते आणि ज्ञानेश्वर महाराज एक की दोन होते यावर त्यांनी विस्तृत अशी चर्चा केली आहे. ती वाचकांनी पाहावी. वारकरी पंथ हा जरी श्री ज्ञानदेव व नामदेव या जोडीच्या काळाच्या पूर्वी होता, तरी त्यांचे कार्य या दृष्टीने त्याचा आरंभ या जोडीच्या काळातच झाला, ही गोष्ट निर्विवाद सिद्ध आहे. तर ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज यांच्या पूर्वी वारकरी संप्रदाय होता, परंतु या संतांनी ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज यांनी जे त्यांनी कार्य केलं त्या आणि वारकरी मंडळींना किंवा विठ्ठल भक्तांना जे संघटित केलं, त्यामुळे वारकरी संप्रदायाच्या उत्कर्षाचा काळ खऱ्या दृष्टीने ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज यांच्याच काळातील आहे. तर पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट, आपल्या या जगामध्ये किंवा आपल्या भारत देशामध्ये किंवा भारत देशाच्या बाहेर अनेक देवी देवता आपल्याला दिसतात, परंतु अनेक देवी देवतांचे भक्त त्या भक्तांचे आचरण कसे आहे, ते कसं वर्तणूक त्यांची कशी आहे, यावरून त्या देवाचा मोठेपणा ठरत असतो. तर ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज यांसारखे भक्त पांडुरंगाला मिळाल्यामुळे सुद्धा पांडुरंगाचा मोठेपणा प्राप्त झाला पांडुरंगाला, हेही आपण म्हणू शकतो. कारण अनेक देवी देवता असल्या तरीसुद्धा त्यांच्या भक्ताचं जे आचरण आहे किंवा त्या भक्तांची जी विद्वत्ता आहे, यावरून त्या देवाचा मोठेपणा नंतरच्या काळात आपल्याला दिसून येतो. तर देवाचा मोठेपणा एका दृष्टीने त्याच्या भक्ताच्या श्रेष्ठपणावर अवलंबून आहे असे म्हटले तरी चालेल, असं या ठिकाणी मामासाहेब आपल्याला सांगतात. श्री ज्ञानराज हे ज्ञानांचे चक्रवर्ती राजे होते, योगातील योगी होते व अनुभव्यांचे शिरोमणी. हे जेव्हा बाप रुक्मा देवीवर विठ्ठलाचे भक्त बनले, त्यावेळी या देवताच्या भजनात विशेषच जोर चढला. म्हणजे ज्ञानेश्वर आणि नामदेव महाराज सारखे भक्त या विठ्ठलाला मिळाले किंवा पांडुरंग या देवतेला हे भक्त मिळाले, त्यामुळे आणखीनच या विठ्ठल भक्तीला वारकरी संप्रदायाला त्या काळामध्ये जोर चढला असं आपल्याला या ठिकाणी दिसतात. तर ज्ञानदेव महाराज आपल्या पांडुरंगावरील प्रेम आपल्या अभंगाद्वारे अनेक ठिकाणी ते बोलून सुद्धा दाखवतात. माझे जीवेची आवडी पंढरपुरा नेन गुडी, पांडुरंगी मनरंगले, गोविंदाचे गुणी वेधले. एका ठिकाणी आणखीन ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. तर असे ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज या वारकरी संप्रदायाला त्या कालखंडामध्ये मिळाले आणि त्यांनी विठ्ठल भक्त आणि पांडुरंग भक्त यांना संघटित केलं आणि खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी कार्तिक आणि आषाढी ही वारी त्यांनी त्या दोन्ही वाऱ्यांना एक दिशा त्या ठिकाणी दिली. तर निवृत्ती महाराज शके 1195, ज्ञानदेव महाराज शके 1197, सोपानदेव शके 1199, मुक्ताबाई शके 1201 ही 4 अलौकिक भावंडे होती. यांच्या कुळात यांची आजी नीराबाई हिला गैनीनाथांचा उपदेश होता. म्हणजे या 4ही भावंड जे ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती महाराज, सोपानदेव, मुक्ताबाई यांची जी आजी आहे नीराबाई, यांना गहिनीनाथांचा उपदेश होता. म्हणजे नाथ परंपरेतील घराणं. तर एका ठिकाणी नामदेव महाराज याविषयी प्रमाण सुद्धा देतात. विठ्ठल आवडी ठेवियेले नाम, निराईस प्रेम गैनीनाथी. तर निवृत्तीनाथांना त्यांच्या अल्पवयातच गैनीनाथांचा उपदेश त्या ठिकाणी मिळाला आणि त्यांनी ते कृतार्थ झाले आणि त्यानंतर त्यांनी आपले बंधू आणि बहीण म्हणजे मुक्ताबाई आणि ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज यांना सुद्धा कृतार्थ केले. तर अशा प्रकारे
असे ही नाथ परंपरा त्यांना त्या ठिकाणी प्राप्त झाली. यामुळे अत्यंत अल्पवयातच म्हणजे मौजी बंधनाकरिता शुद्धीपत्र मिळवण्यास प्रतिष्ठान नगरी अर्थात पैठण यामध्ये ते गेले आणि त्यापासूनच त्यांचं अलौकिक तेज चमकण्यास प्रारंभ झाला. या चारही भावंडाचा विठ्ठल रुक्मिणीच्या पोटी चमत्कारिक परिस्थितीतील झालेला जन्मच त्यांच्या अंगचे अलौकिक सामर्थ्य इतक्या अल्पवयातच लोकांच्या नजरेस आणण्यास कारणीभूत झाला. पैठणहून शुद्धीपत्र मिळून अथवा शुद्धीनिरपेक्ष शुद्ध स्वरूप आपण कसे आहोत हे पैठणकर ब्राह्मणास दाखवून ही मंडळी ज्यावेळेस परत फिरली त्यावेळी वाटेत महाराष्ट्र भूमीत गोदावरीच्या दक्षिण तीरावर असणारे श्री मोहिनी राजांच्या वास्तव्याने पुनीत झालेले जे नेवासी क्षेत्र त्या ठिकाणी आपले गुरु जे निवृत्तीनाथ त्यांच्या सानिध्यात वयाच्या केवळ 15व्या वर्षी श्री ज्ञानदेव यांनी भगवद्गीतेवर भावार्थ दीपिका उर्फ ज्ञानदेवी रूपी मराठी अलंकार चढविला, किंबहुना वारकरी संप्रदायाचा पायाच भक्कम घातला. श्री ज्ञानदेवी अथवा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आपल्या भाषा सौष्ठवाने यातील कर्म भक्ती ज्ञान योग यांच्या मधुर मिलापाने मराठी भाषा जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत अजरामर राहील यात शंका नाही. ख्रिस्ती धर्मात जसे बायबल आहे, मुसलमानी धर्मात जसे कुराण आहे, तसेच वारकरी पंथात ज्ञानेश्वरी आहे. सर्व वारकरी समाज या ग्रंथास व ग्रंथकर्त्यास माऊली या अत्यंत प्रेमळ नावाने संबोधित असतो. या ग्रंथाशिवाय ज्ञानदेवांनी अमृतानुभव, चांगदेवपासष्टी, हरिपाठ, अभंग वगैरे पुष्कळ ग्रंथरचना मराठीत केली. त्याचप्रमाणे त्यांचे गुरु निवृत्तीनाथ व बंधू सोपानदेव व भगिनी मुक्ताबाई यांनीही महाराष्ट्रीय भाषेत अर्थात मराठी भाषेत काही ग्रंथरचना केली आहे. तर श्री निवृत्तीनाथांनी गीतेवर निवृत्ती देवी या नावाची व सोपानदेवांनी सोपानदेवी या नावाची मराठी भाषेत टीका केली असा उल्लेख सापडतो. निवृत्ती देवी व सोपानदेवी या नावाच्या टीका त्यांच्या म्हणून प्रसिद्धही आहे, पण त्या टीका त्यांच्याच आहे ही अजून निर्विवाद सिद्ध झाली नाही. अर्थात ज्ञानेश्वरांची ज्याप्रमाणे ज्ञानदेवी अर्थात ज्ञानेश्वरी त्याप्रमाणे निवृत्तीनाथांची निवृत्ती देवी आणि सोपानदेवी ही गीतेवर या दोन टीकासुद्धा त्यांनी लिहिल्या होत्या निवृत्तीनाथांनी सोपानदेवांनी असं उल्लेख आहे आणि त्या प्रसिद्धही आहे, पण नेमका त्या यांच्याच आहे याविषयी अजून सबळ पुरावे उपलब्ध नाही आहेत. तर अशा प्रकारे आपण ज्ञानदेव महाराज आणि नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज यांचा काळ बघत आहोत. तर येणाऱ्या भागांमध्ये पुढील आणखी नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांचा काळ आपण बघणार आहोत. तर पुढील भागात नक्कीच भेटू. रामकृष्ण हरी.